दोनही टीमचे 12 मॅन उपस्थित आहेत. 3 पंच या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये प्रशांत शिंदे सर, संकेतजी यादव सर, दोनही पंच ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर हिमांशू सर आहेत आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून अमोलदादा मोडक यांनाच फक्त अधिकार असेल टीव्ही अंपायर म्हणून नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि नाईट रायडर्स टीमचे जे खेळाडू अगदी सीमारेषेच्या लगत उभे आहेत, थोडेसे 2-2 पावलं पाठीमागे सरकलं तर बरं होईल. विनंती आहे दोन्ही टीम्स. आज मात्र फार मोठी क्रिकेट रसिकांची गर्दी वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या महान टीम सोहळ्याच्या निमित्ताने होते. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. हॅलो, दोन्ही टीम्सला एक सूचना आहे. ज्या वेळेस तुम्ही ड्रिंक्स ब्रेक किंवा पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये येता, काही टॉनिक घेऊन मैदानाच्या आतमध्ये येता, विनंती असेल ओव्हर संपल्यानंतर तुम्हाला अधिकार असेल, परंतु एकाच खेळाडूला, आणि विकेट गेल्यानंतर आणि ओव्हर संपल्यानंतर फक्त अधिकार असेल. मध्ये कोणताच खेळाडू येऊ नका, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि फलंदाजांना विनंती असेल, जर बॉल पडत असताना तुम्हाला वाटत असेल की किपर चेअरअप करतायत किंवा फिल्डर चेअरअप करतायत, तर तो बॉल खेळूच नका. तो बॉल जागेवरती डेट केला जाईल. आणि खेळला तुम्ही जर तो बॉल अटेम्प्ट करत असतील तर तो बॉल काउंट केला जाईल, याची नोंद घ्या. अशा प्रकारच्या सूचना आजच्या दिवसभरामध्ये असतील. मेगा फायनल महान टीम 16 मैदानावरती पाहायला मिळतोय. खास करून स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत पुणे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. खेळाडूंना मात्र एक चांगलं व्यासपीठ सोशल मीडियाद्वारे, इंस्टाग्रामद्वारे नक्कीच दिलं जातं. अनिकेतजी फडतरे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार लाईव्ह आनंद घेतोय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी दाखल होतीये स्ट्राईकच्या दिशेने रमेश दहीवडे, तर नॉन स्ट्राईकला अगदी आपण पाहूया सचिन मोडक ही जोडी दाखल होईल. आणि गोलंदाजीच्या माध्यमातून आनंद ढवळे, पंचांचा इशारा आला जातोय. लेझी प्ले, मॅचला होईल सुरुवात. चला खेळूया क्रिकेटचा महासंग्राम, अर्थातच वडकी सुपर लीग. क्वालिफायर 1 पहिला चेंडू भन्नाट वेगात यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट आलाय. सुरुवात लाजवाब. का जुन्नर तालुक्यातून सागरशेठ गुंजाळ स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. फार मोठी गर्दी आणि दर्दी क्रिकेट रसिक आज मात्र स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जाईल. एक धाव येते. एका धावेबरोबर संघाचं खातं, संघाचं श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र गोलंदाज आनंद ढवळे लाजवाब करतायत. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळेल. बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर केलंय. चेंडू उंच हवेमध्ये स्वतः गोलंदाज झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. तिथे नो मॅन्स लँडमध्ये चेंडू जाऊन पडेल. तोपर्यंत एक धाव पुनश्च एकदा येते. धावफलकावरती जर पाहिलं तर 2 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. डिक्लेरेशन झोन. पुनश्च एकदा एक धाव येते. या एका धावसंख्येबरोबर 3 धावा आहेत. चांगली गोलंदाजी, सुरुवात लाजवाब. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितले, ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. इथे सुरुवात तर अफलातून होताना पाहायला मिळाली आहे. आनंद ढवळे आडव्या बॅटने पुनश्च एकदा सचिन मोडक चेंडू खेळतायत. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत पुनश्च एकदा सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे. 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 5 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आनंद ढवळे चांगली गोलंदाजी आहे. हा चेंडू सुरेख. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे कोणत्याच प्रकारचा नाहीये. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये.
पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 5 धाबा. कमालीचं षटक पहिल्या क्रमांकाचं पाहायला मिळालंय. वडकी सुपर लीग क्वालिफायर 1 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जो विजयी त्याला मात्र थेट मेगा फायनलचं तिकीट निश्चित होणार यात मात्र शंका नाहीये. कोण विजयी कोण पराभूत, येणारा वेळ येणारा काळ सामन्याचं समीकरण दाखवून देईल. दोनही संघ जर पाहिलं तर तुल्यबळ ताकदीचे आहेत. कित्येकदा एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेत, कित्येकदा एकमेकांना पाणी पाजलंय, कित्येकदा एकमेकांना धूळ चारली आहे, कित्येकदा एकमेकांचा सपाटून मारही खाल्लाय. आज गाठ पडली आहे ठकाठका. निमित्त आहे वडकी सुपर लीग क्वालिफायर 1 ची लढत आपण पाहतो. इथे उजव्या एसटीच्या खूप दूरवरती चेंडू राहील. व्हाईट बॉल. प्रथमेश गायकवाड गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत आणि पहिला चेंडू इथे अवांतर येताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती 6 धाबा आहेत. 6 रन ऑन बोर्ड. गोलंदाज प्रथमेश गायकवाड. स्ट्राईकच्या दिशेने रमेश. आक्रमण करावंच लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. बॅकफुटवरती सरकले, तिथे झेल सुटलाय. जीवनदान. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. गणेश मोडक यांच्या माध्यमातून झेल सुटलाय रमेश दहिवडेचा आणि इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आम्ही सातत्याने सांगत असतो, संधी ही लोकल ट्रेन सारखे असते मित्रांनो. एकदा गेली की पुन्हा पुन्हा येत नसते. संधीचं सोनं होणं गरजेचं होतं. संधीचं सोनं काय होताना पाहायला मिळत नाहीये. अर्थात डॉट बॉल आलाय. जीवनदान देखील आहे रमेशला. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू उंच हवेमध्ये होता. सागर यांच्या माध्यमातून देखील चूक झाली आहे. डिक्लेरेशन झोन. 1 धाव येते. 2 जीवनदानं मैदानाच्या आतमध्ये रमेशला दिली जात आहेत. ही जीवनदानं घातक ठरणार का, प्रश्नचिन्ह आहे. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला, अर्थात 1च धाव असेल. आणि हाताला लागून जर एसटी रक्षकाच्या बॉल डिक्लेरेशन झोनमध्ये जात असेल तर तिथे धावन स्वरूपात धाव घेऊ शकतो. याची देखील नोंद घ्या. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव असेल. 7 धाबा आहेत. मॅचला पुनः एकदा होती सुरुवात. 7 धाबा आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती, प्रश्नचिन्ह आहे. जर बॉल एसटी रक्षकाच्या हाताला लागून स्पर्श करून जर अडचणीच्या जागेत गेला तर तो डिक्लेअर स्वरूपात धावा असतील. आणि जर मोकळ्या पटांगणात जर चेंडू पाहायला मिळत असेल किंवा चेंडू डोळ्यांनी दिसत असेल तर तिथे धावा आपण रन स्वरूपात घेऊ शकतो. याची नोंद घ्या. 7 धावा आहेत. 7 रन ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रथमेश गायकवाड. स्ट्राईकला रमेश. इथे देखील समोर दिशेने आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 9 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. शांत प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे आक्रमण झालंय. चेंडू उंच हवेमध्ये जाऊन पोहोचेल. सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. Do you wanna know? Do you wanna know? धावफलकावरती 15 धाबा आहेत. आक्रमण रमेश करतायत. याच रमेशला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं होतं. तो रमेश मैदानाच्या आतमध्ये आक्रमक होतोय. खास माझ्या समालोचनासाठी
ज्यांच्या माध्यमातून दानशूर दातृत्व दान या स्पर्धेच्या निमित्ताने आहे. या उद्योजक आदरणीय अजयजी साबळे आणि आदरणीय किरणजी पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले. मनापासून धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज प्रथमेश गायकवाड सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. सिलीला देखील क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. गणेश ज्यांच्या माध्यमातून झेल तर सुटला होता. इथे समोर दिशेने चेंडू खेळला आहे. अलॉंग दी कार्पेट फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूपर्यंत. पुन्हा एकदा एक वेगवान सिंगल इथे येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती 16 धावा आहेत. याची देही याची डोळा. धावफलकावरती धावा आहेत 16 आणि आपण पाहतोय वडकी सुपर लीग या स्पर्धेचा दैदिप्यमान रंगला जातोय 16. मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. आयोजक कमिटीने घेतलेले अथक परिश्रम आणि त्यानंतर मात्र आज या स्पर्धेचा महाअंतिम दिवस या मैदानावरती संपन्न होताना पाहायला मिळेल. 4 बलाढ्यशाली संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आज मात्र लढताना पाहायला मिळतील. इथे भन्नाट वेगात चेंडू अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळालाय. आम्ही सातत्याने सांगत असतो बाहुबलीमधील कटप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरचा योग्य टप्पा तितकाच महत्त्वाचा असतो. इथे योग्य टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. तिसऱ्या पंचांकडे देखील दाद मागितली जाते. नॉटआउटचा इशारा. आणि रिव्ह्यू घेण्याचा अधिकार फक्त कॅप्टनला असेल याची नोंद घ्या. 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती बिनबाद 16 धावा आहेत. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि रिव्ह्यूसाठी फक्त 30 सेकंदाचा अवधी आहे याची नोंद घ्या. इथून पुढे रिव्ह्यूचा सेकंद कॅल्क्युलेट केले जातील आणि कॅप्टन फक्त रिव्ह्यू मागू शकतात. अपील करण्याचा अधिकार सर्व खेळाडूंना आहे परंतु रिव्ह्यू घेण्याचा अधिकार फक्त कॅप्टनला आहे. आदेश मोडक. मॅजिक ओव्हरचं षटक. इथे आक्रमण. पहिला चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. इसको लगाड आला तो लाईफ सिंगल आला. षटकार. धावफलकावरती नजर टाकली तर 22 धाबा धावफलकावरती आहेत. याच रमेश दहिवडेला जीवनदान दिलं गेलं होतं. जीवनदान हे क्रिकेटच्या मैदानावरती सातत्याने घातक ठरलेलं आम्ही पाहिले आणि याही मॅचमध्ये रमेश घातक ठरतायत. हा चेंडू पुढे सरसबत खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. फलंदाज रमेश दहिवडे बॅक टू दी पॅव्हिलियन. विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रमेश बाद झालेत तर रमेश यांची जागा भरून काढण्यासाठी कुल कॅप्टन संघाचा करता धरता संघाचा कणा संघाचा नेता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संतोष चव्हाण. याही खेळाडूची खेळी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे. कोणत्या ईशाने आक्रमक रूप धारण करू शकतात परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल. 2 चेंडूंमध्ये 6 आल्यात. मॅजिक ओव्हरचं षटक पाहायला मिळतंय तर 4 चेंडूंमध्ये आता मात्र 10 धाब्यांची गरज आहे इथे 16 धाब्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी. बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 24 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. इथे आक्रमण झालंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. तो चंद्रबाना भात. चेंडू गेलाय ढगात. चरण षटकार.
धावफलकावरती षटकाराच्या मदतीने 30 धावा, 4 चेंडूंमध्ये 14 आल्यात. तर आता जर पाहायला गेलं तर 2 चेंडूंमध्ये 2 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण होणार का? आदेश मोडकवरती केलं जाते आक्रमण. संतोष चव्हाण इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल तर घेतली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न झालाय आणि इथे अगदी आपण पाहूया कलेक्शन खराब. तोपर्यंत 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पळून पूर्ण होतील. या 2 धाबसंख्येच्या मदतीने 32 धाबा आहेत. 16 धाब्यांचं टार्गेट पूर्ण झालंय. धावफलकावरती 42 धाबा विथ बोनस पाहायला मिळतील. इथे देखील अलंगडी कारपेट फटका खेळलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे अगदी आपण पाहूया. कॉल रिकॉल मध्ये बिघाड होती, परंतु इथे देखील गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. 1 धाव शेवटच्या चेंडूवरती येते. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपलाय. 1 बाद 43 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि 43 धावा शेवटचा आणि अंतिमचं षटक अजूनही बाकी आहे. किती धावांचा डोंगर उभारला जाणार प्रश्नचिन्ह आहे. त्रेचाळीस धावा विथ बोनस नक्कीच पाहायला मिळत आहेत. इथे मॅजिक ओव्हरचा बोनस तर संतोष यांनी मिळवला आहे, परंतु शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अक्षय शेवाळे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होतील. किती धावांचा डोंगर उभारला जाणार प्रश्नचिन्ह आहे. इथे पहिला चेंडू उंच भरारी घेतो. क्षेत्ररक्षक आहेत, खिलाडी के मस्तक पे दस्तक और एक षटकार. धावफलकावरती जर पाहिलं तर 49 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. संतोष चव्हाण नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तोफेतून तोप गोळे मैदानाच्या बाहेर वारंवार फेकले जात आहेत. फार मोठं आक्रमण. संतोषची बॅट आता बॅट राहिलेली नाहीये, ती छत्रपती शिवरायांची तलवार झाली आणि फार मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. फक्त 30 सेकंदाचा अवधी रिव्ह्यू साठी आहे, याची नोंद घ्या. गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. वडकी कॅपिटल संघाचे संघमालक आणि खरं तर प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो, कॉकटेल बैलाचे मालक पिंटू शेठ मोडक साहेबांचं शुभागमन होते. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत षटकाराने करतायत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागरदादा मोडक आपणही उपस्थित होत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. पहिलवान दिलीपजी मोडक सर आपणही उपस्थित आहेत. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत आम्ही करतो. वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने लागोपाठचे 2 षटकार संतोषच्या बॅटमधून येत आहेत. संतोषची बॅट आता बॅट राहिलेली नाहीये, ती छत्रपती शिवरायांची तलवार झाली आहे आणि इथे दिवसा ढवळ्या गोलंदाजांची कत्तल करण्याचं काम करतायत. इथे देखील झेल सुटलाय. नो बॉल, नो +1. यानंतरचा चेंडू फ्री हिट. 2 धाबा इथे बोनस स्वरूपात येताना पाहायला मिळतात. धावफलक 57 या धावसंख्येवर पोहोचलंय. गोलंदाज सज्ज आहेत. फुल टॉच समोरच्या दिशेने आक्रमण दाहकता पाहायला मिळाली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. युवा उद्योजक आदरणीय शिवा बर्डे साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. धावफलकावरती 63 धाबा आहे. 3 चेंडूंमध्ये 20 धाबा कुठून काढल्यात.
आक्रमण फार मोठ्या प्रमाणावरती. इथे क्षेत्ररक्षक आहेत धनराज, चांगलं क्षेत्ररक्षण करतील. सिंगल डबलचं समीकरण, नो बॉल. इथे देखील पंचांचा इशारा आहे. मिस्टर एक्स्ट्रा मैदानाच्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. धावफलकावरती 66 धावा पाहायला मिळतील. यानंतरचा चेंडू, उघडा डोळे पहा नीट, यानंतरचा चेंडू फ्रीट. अनिलजी कोळी, सागरजी परदेशी साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मिस्टर एक्स्ट्रा मैदानाच्या आतमध्ये रोखणं गरजेचं आहे. एका धावेला महत्व टेनिस क्रिकेटमध्ये असतं. लागोपाठचे 3 षटकार जर सचिन मोडक खेळत असतील. इथे आक्रमण, सीमारेषेच्या बाहेर, नो बॉल. पहिला तर आलाय. लागोपाठचे 3 षटकार जर सचिन मोडक खेळत असतील तर त्यांच्यासाठी प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक आणि ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला तर आलाय. अजून किती येणार प्रश्नचिन्ह नक्कीच आपल्या सर्वांच्या समोर आहे. माफ करा, 2 षटकार आलेत. लागोपाठचा तिसरा येणार का? धावफलकावरती 73 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 73 धाबा आहेत. 73 ऑन बोर्ड. षटक क्रमांक अंतिमचं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. डेथ ओव्हरमध्ये फार मोठं आक्रमण पाहायला मिळेल. 73 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीची एज, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव येते. एका धावसंख्या, डेड बॉल. डेड बॉल, पंचांचा इशारा आहे. नशीब बलबत्तर म्हणावं लागेल. लागोपाठचा तिसरा येणार का? लागोपाठचे 2 तर आले, तिसरा येणार का प्रश्नचिन्ह आहे. सचिन मोडक. इथे देखील आक्रमण आणि याच बरोबर लागोपाठचा तिसरा यालाय. वा भाई वा. थँक्यू. हा चेंडू देखील डेड आहे. षटकार आहे, षटकार आहे, षटकार आहे. अर्थात लागोपाठचे 3 षटकार आलेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. पुरंदर तालुक्यातील असणारी नाबाजलेली स्पर्धा प्लास्टिक बॉल क्रिकेटचा महासंग्राम श्रीमंत नेताजीचा छावा करंडक 2026 लवकरच आपल्या भेटीला येतोय. अमोलदादा मोडक युवा मंच या संघाने 5 वर्ष प्रथम करंडक पटकावला आहे. डेड बॉल, पंचांचा इशारा असेल. 2 मिनिटं फक्त सर थांबा. बॉल टाकायच्या अगोदर जर फलंदाज सफल होत असेल, अर्थात पॉपिंग रिचच्या पुढे येत असेल तर तो बॉल डेट आपण घोषित करणार आहोत, याची नोंद घ्या. अर्थात इथे लागोपाठचे 2 षटकार आहेत. फ्रीड गेंद आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे. 73 धाबा आहेत. अजून 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. फलंदाज स्टेप आउट करून खेळल्यानंतर आपण तो बॉल डेट घोषित करत असतो, याची नोंद घ्या. आणि वडकी प्रीमियर लीगसाठी सुद्धा शुभेच्छा श्रीमंत नेताजी सुभाष मित्र मंडळ महात्मा फुले चौक सासवड यांच्या माध्यमातून असतील. खास करून छगनदादा जगताप यांच्या माध्यमातून या शुभेच्छा आल्यात. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. 73 धावसंख्येवरती धावफलक आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक प्रसिद्ध बैलगाडा मालक, कॉकटेल बायलाचे ओनर आणि ग्रामपंचायत सदस्य सागरदादा मोडक
5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठचा तिसरा येणार का? हा चेंडू मात्र इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा खेळाडूंना सूचना आहे, बॉल जर डाऊटफुल वाटत असेल तर तो बॉल अटेम्प्ट करू नका. आपण तो डेड बॉल घोषित करत जाऊ. अर्थात इथे डॉट बॉल आहे. 73 धावसंख्येवरती धावफलक स्थिर असलेला पाहायला मिळेल. शेवटचे अंतिमचे 2 चेंडू बाकी आहेत पहिल्या डावातील. महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये वडकी सुपर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. हा देखील चेंडू लाजवाब. पुन्हा एकदा तिथे 2 पंच शहानिशा करतील आणि त्यानंतर निर्णय कळवला जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय. हात गोलंदाजाचा पाठीमागे आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. निर्णय काही क्षणामध्ये येताना पाहायला मिळेल. आणि जे समर्थक आहेत, पाठीराखे आहेत किंवा मैदानाच्या बाहेर जे खेळाडू आहेत, कॅप्टन्स आणि संघमालकांना विनंती असेल, कृपया त्यांना थोडंसं समजावून सांगा की बाहेरून अपील करत नका जाऊ. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांनाच फक्त अपील करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे थोडंसं सहकार्यच करा. स्पर्धा आपली आहे. पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ नो बॉल. फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये जारी होईल. फ्री हिटचा खरपूस समाचार सचिन मोडक घेणार का? फुल टॉच समोरच्या दिशेने आक्रमण. फुल टॉच चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. टोले जंगप्रार षटकार. षटकाराच्या मदतीने 80 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूंमध्ये 37 धावा. डेथ ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. इथे आडव्या बॅटने आक्रमण आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल सुटलाय. चुका वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहेत. रनआउट स्वरूपात फलंदाज होतील बाद. गलती पे गलती. एक बार गलती करे उसे इंसान कहा जाता है. 2 बार गलती करे उसे अनजान कहा जाता है. 3 बार गलती करे उसे नादान कहा जाता है. और जो बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहा जाता है. त्या चुका टाळाव्याच लागतील. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे. डीजे सर थँक्यू. अर्थात प्रथमता फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये 82 धावा बनवल्यात वडकी नाईट रायडर्स संघाने. तर वडकी सुपर जायंट्स या संघासाठी 24 चेंडू आणि 83 धाब्यांचं टार्गेट. त्र्याऐंशी धावा 24 चेंडूंमध्ये विजयासाठी गरजेच्या असतील. चला विनंती आहे आता टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. थँक्यू. यानंतरचा होणारा सामना रॉयल चॅलेंजर्स वडकी आणि त्यांच्या विरोधामध्ये वडकी इंडियन्स. बोथ कॅप्टन नाणेफेक आपण करतोय. एलिमिनेटर मॅचचंही नाणेफेक लगेचच आपण करणार आहोत. तरी बोथ कॅप्टन विनंती आहे उपस्थित राहा.
एका बाजूने अमित दादा मोडक तर दुसऱ्या बाजूने रणजित मोडक. बोथ कॅप्टन लवकरात लवकर या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं तितकंच महत्त्वपूर्ण असेल. तोपर्यंत ऐकूया डीजे सरांच्या चॅलेंजर्स वडकी टीमचे कॅप्टन आणि रणजित सर वडकी इंडियन्स संघाचे कॅप्टन उपस्थित राहा. नाणेफेक होणं लगेचच गरजेचं आहे, त्यामुळे विनंती असेल आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये अर्थात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहा. टॉस का बॉस, पहिला बॉल पडण्याच्या अगोदर या डाबाचा टॉस होणं गरजेचं असेल. रणजित सर मधून या, या ग्राउंडमधून या धावत पळत. ओके, दुसऱ्या बाजूने अमित दादा मोडक देखील उपस्थित आहेत, संघाचे कुल कॅप्टन. आणि नाणेफेक संपन्न होते. टॉस करण्यासाठी मी विनंती करेल प्रसिद्ध बैलगाडा मालक कॉकटेल बैलाचे असणारे ओनर संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक आणि ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सागरदादा मोडक या दोनही मान्यवर अतिथींना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते एलिमिनेटर राऊंडच्या मॅचची अर्थात यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण करतोय. रॉयल चॅलेंजर्स वडकी आणि त्यांच्या विरोधामध्ये वडकी इंडियन्स या दोन संघांमध्ये झुंज आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे आदरणीय सचिनजी आंबेकर आपणास हे विनंती असेल आपण या महेशदादा मोडक त्याचप्रमाणे टॉस या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते झालाय. बोथ कॅप्टन या. अमित दादा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस विजयी झाले तर रॉयल चॅलेंजर्स वडकी टीम काय निर्णय असेल? माफ करा, वडकी इंडियन संघाने टॉस विन केलाय. रणजित सर काय निर्णय असेल आणि विरोधी संघ जर पाहिला तर बलाढ्य ताकदीचा आहे, रणनीती काय असणार आहे? प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा आमचा प्रयत्न राहील. विरोधी संघ जर पाहिला तर बलाढ्यशाली आहे. काल जर पाहिलं तर एक मोठं टार्गेट या संघाने उभारलेलं आपण सर्वांनी पाहिले. आणि मॅच जर पाहिली तर जबरदस्त होत आहेत. काय रणनीती असेल? विरोधी संघाच्या कोणत्या गोलंदाजाला टार्गेट केलं जाईल आणि मॅजिक ओव्हरसाठी कोणता गोलंदाज आमंत्रित केला जाईल? गोलंदाज अजून काही निश्चित नाही केला, परंतु सगळ्या बॉलवरती टार्गेट करून आम्ही गेम पूर्णपणे सक्सेस करून दाखवेल. खूप साऱ्या शुभेच्छा वडकी इंडियन्स टीम. रणजित सर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला असतील. दुसऱ्या बाजूने अमित दादा मोडक आहेत. दादा काय रणनीती असेल? टॉस तर पराभूत झालेत, परंतु मॅच विजयी करायची आणि मेगा फायनलचं तिकीट निश्चित करायचं आहे, त्यासाठी काय रणनीती असेल? कारण विरोधी संघ जर पाहिला तर बलाढ्यशाली आहे, हे विसरून चालणार नाही आहे. आम्ही टॉस जिंकला असता तरी आम्हाला फिल्डिंगच घ्यायची होती, त्यांनी बॅटिंग घेतली. बेटर आहे, काय विषय नाही आहे. बघू, कमीत कमी धावामध्ये त्यांना आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. मॅच देखील ऑन होती आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. दुसऱ्या बाजूने सागरदादा मोडक आणि संदीपदादा मोडक या ठिकाणी आहेत. काय सांगशाल? वडकी सुपर लीग ही स्पर्धा, संघाचं संघ मालकत्व तुमच्याकडे होतं आणि त्यानंतर या स्पर्धेचं झालेलं आयोजन, या आयोजनाबद्दल काय सांगशाल? खरं तर वडकी गावामध्ये वडकी सुपर लीग ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. हे नवतरुण या मोबाईलच्या विश्वात हरवलेले होते, त्या तरुणांना आपण या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा भरून, हे मैदानी स्पर्धा भरून आपण या ठिकाणी जो संदेश दिलात तो अतिशय सुंदर असा संदेश दिला आहे. आमचे बंधू अमोलदादा मोडक हे खेळावरती, क्रिकेटवरती प्रेम करणारे आहेत. त्यांनी या ठिकाणी गावातील तरुणांना एकत्रित करून या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाला पुण्यामध्ये सुरुवात केली आणि त्यांनी व्यापक स्वरूपामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, त्याचप्रमाणे आमच्या अमोलदादा मोडकने आणि त्याच्या मित्रपरिवाराने ही स्पर्धा घेऊन वडकी गावामध्ये
गेल्या 2-3 वर्षापासून हे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावर्षी अतिशय मोठ्या प्रमाणावरती याचं या ठिकाणी वाढ झालेली आपण पाहतो. इथून पुढच्या काळामध्ये अमोलदादाला शुभेच्छा असतील. इवलेशे रोपं लाविलेद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी. निश्चितच हा वेलू गगनावरी जाईल आणि असेच पुढच्या स्पर्धेसाठी मी अमोलदादा आणि मित्रपरिवाराला शुभेच्छा देईल. धन्यवाद. धन्यवाद सागरदादा आणि संदीप अर्थात पिंटू शेट मोडक दोन्ही मान्यवरांचा आभार व्यक्त करतो. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 83 धाबा. सलामीची जोडी दाखल होते. धनराज ऑन स्ट्राईक आहे, नॉन स्ट्राईकला आनंद ढवळे. जरी उच्चांकी धावसंख्या असेल परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, एव्हरीथिंग इज पॉसिबल असणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि असाच क्रिकेटचा थरार, असंच क्रिकेटचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया, तेज तर्रार भन्नाट वेगाचा येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क तिथे कोणत्याच प्रकारचा नाहीये. पहिला चेंडू डॉट आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण, 2 धावा यशस्वीरित्या येतील. उद्योगपती आदरणीय माऊली शेठ आंबेकर साहेबांचं शुभ आगमन होतंय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे पंचांचं बोट आकाशाकडे आहे आणि फलंदाज होईल बाद. विकेट. थँक्यू. त्याचप्रमाणे हनुमान पतसंस्थेचे असणारे चेअरमन आदरणीय मनोहर शेठ शेवाळे साहेबांचं देखील शुभागमन होतंय. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सरपंच सचिनजी गायकवाड साहेबांचं देखील शुभागमन, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. राहुलजी शेवाळे युवा उद्योजक, आपलंही शुभागमन. सतीजी जगताप आपणही उपस्थित युवा उद्योजक, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत करतो. पहिली मोठी विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. धनराज या षटकामध्ये वैभव जाधव जर लागोपाठच्या 3 विकेट घेत असतील, ओव्हरमध्ये 3 विकेट घेत असतील तर प्रणवजी निगडे तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. न्यू बॅटर आदेश मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा थरार वडकी सुपर लीग. आमचे सहाय्यक समालोचक सूरजजी धायगुडे सर आपण स्थित होत आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे पुढे सरसावत आक्रमण आहे. चेंडू उंच हवेमध्ये झेल झालाय. आदेश देखील परत आहेत. वैभव जाधव काय गोलंदाजी आहे मित्रांनो. आणि इथे प्रत्येक विकेटसाठी जिल्हा अध्यक्ष युवा सेना, ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सागरदादा मोडक आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप अर्थात पिंटू शेट मोडक यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय योगेश आबा साबळे आणि आदरणीय चंद्रकांत नाना साबळे यांच्या माध्यमातून देखील वैभवसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ड्रिंक ब्रेक झाल्यानंतर खेळाडू आतमध्ये येता, विनंती असेल किंवा विकेट गेल्यानंतर तुम्ही आतमध्ये येता, तो खेळाडू प्लेइंग 11 मधला असणं गरजेचं आहे. सागर मोरे न्यू बॅटर दाखल होत आहेत. अफलातून गोलंदाजी वैभव. इथे खुलवा टप्पा चेंडू समोरदिशेने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. फेकी सुरेख, एका धावेने समाधान. प्रत्येक विकेटसाठी नवनाथजी जाधव, महेशजी जाधव उपसरपंच यांच्या माध्यमातून 500 अर्थात 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिकांची खैरात असणारी क्रिकेटची स्पर्धा. अगदी सातत्याने क्रिकेट रसिक शाबासकीची थाप देताना पाहायला मिळत असतात. इथे आनंद हलक्याच्या चेंडूला खेळतोय. 1 धाव इथे देखील येताना पाहायला मिळेल. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती जर पाहिलं तर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 4 धावा आहेत. मित्रांनो, वैभव जाधवची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे.
श्रीमंत नेताजी सुभाष मित्र मंडळ महात्मा फुले चौक सासवड यांच्या माध्यमातून देखील फर्स्ट प्राइज जो संघ मिळवेल त्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आले. इथे अगदी आपण पाहूया प्रणव मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू डॉट आलाय. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील इथे आक्रमण, चेंडू धावे, षटकार. धावफलकावरती 10 धाबा आहेत आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी युवासेना जिल्हाध्यक्ष आदरणीय सागरदादा मोडक आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप अर्थात पिंटू शेट मोडक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे विकेटसाठी देखील पारितोषिक आहे. इथे विकेटसाठी देखील पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिकसाठी देखील पारितोषिक आहे. चांगल्या खेळीसाठी सातत्याने पारितोषिकांची खैरात. इथे पंचांकडे दाद तर मागितली आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 अपील करण्याचा पुरेपूर अधिकार आहे, परंतु इथे अपील फेटाळलं जात आहे. पंच ठाम आहेत आपल्या निर्णयावरती. डॉट बॉल इथे देखील पाहायला मिळेल. अक्षयजी मोडक हा देखील चेंडू समोर दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतायत. प्रणव देखील अफलातून गोलंदाजी करतायत. 5 चेंडूंमध्ये अवघ्या 6 धाबा खर्च केल्यात. 1 चेंडू बाकी आहे. इथे सन्मानजनक चेंडूला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक आहेत आणि याच बरोबर हाताला स्पर्श करत चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. अर्थात 1 धाब असेल इथे धावेच्या स्वरूपात. धावफलक पुढे जाईल. 2 षटकं संपली. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावरती आहे. समीकरण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक 12 बनवायच्यात 72. मॅजिक ओव्हर आणि मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. योगेश मोडक. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं वडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेण्याचे हातही घ्यावेत असे असणारे सर्व दानी आहात. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. योगेश काका मोडक षटक क्रमांक 3 साठी मॅजिक ओव्हरसाठी गोलंदाज पाहायला मिळतील आणि प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक असेल. त्याचप्रमाणे ती लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील पारितोषिक आहे. प्रत्येकी 1000. अर्थात युवासेना जिल्हाध्यक्ष आदरणीय सागरदादा मोडक आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक संदीप अर्थात पिंटू शेट मोडक विकेटसाठी देखील 1000 रुपये आणि षटकार हॅट्रिकसाठी देखील 1000. त्याचप्रमाणे झुंजार ग्रुपचे असणारे अध्यक्ष सागरदादा मोडक यांच्या माध्यमातून देखील षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो बॉल आणि यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट पाहायला मिळेल. आनंदाला इथे करामत करावी लागेल, कारण सुरुवातीच्या काळामध्ये धावसंख्येला अक्षरशः ब्रेक लावलाय. फलंदाजांच्या पायामध्ये गोलंदाजांनी अक्षरशः बेड्या घातल्यात. इथे आक्रमण करावं लागेल. फ्री हिट गेंद. इथे मात्र आक्रमण आडव्या पॅडने चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. योगेश मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत आणि योगेश मोडक जर आनंद ढवळीची विकेट घेत असतील तर अनिकेतजी आंबेकर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार आलाय धावफलकावरती 18. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 चेंडू 65 धाबा. एका चेंडूमध्ये 7 आल्यात तर 5 चेंडूमध्ये 9 धाब्यांची गरज. हा चेंडू इथे सुरेख अचूक टप्प्याचा मारा येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. कमबॅक करणारा चेंडू. छत्रपती शिवरायांनी देखील कमबॅक केलं होतं स्वराज्यामध्ये. पुरंदरचा तह झाला. स्वराज्यातील 23 किल्ले बहाल करावे लागले, परंतु त्यानंतर 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350 अधिक किल्ले. वा भाई वा.
वरती 24 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 चेंडू 59 गरजेचे आहेत, तर 3 चेंडूमध्ये 13 आल्यात. 3 चेंडूमध्ये 3 धाब्यांची गरज. मॅजिक ओव्हरचं टार्गेट पूर्ण होणार का, प्रश्नचिन्ह आहे. इथे देखील बॅकफूट वरती सरकलेत, आक्रमण आहे. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. वा! षटकाराच्या मदतीने धावफलक 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलोय. 4 चेंडूंमध्ये 19 आल्यात, अर्थात 10 धाव्यांचा बोनस असेल. इथे देखील बॅकफूटवरती सरकले, चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता. डिक्लेरेशन झोन, एक धाव येते. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीची एज, डिक्लेअर स्वरूपात एक धाव इथे येताना पाहायला मिळेल. धावफलक जर पाहिलं तर पुढे जाईल. 42 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर विथ बोनस पाहायला मिळतील. 3 षटकांमध्ये 42 धाबा आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता 6 चेंडू 41 धाब्यांची गरज. लढावं लागेल. लढाई क्रिकेटची मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल. स्वराज्य आठवा, एक एक मावळा स्वराज्यासाठी लढला होता. कोणाला तरी बाजी प्रभू देशपांडे व्हावं लागेल, खिंड लढवावी लागेल. पावन खिंडीची आठवण इथे झाल्याशिवाय राहणार नाही. अरे जोपर्यंत तोफेंचा आवाज माझ्या कानावरती येत नाही ना, तोपर्यंत मी देहत्याग करणार नाही, असे स्वतःच्या मनाला ठणकावून सांगणारा एक तरुण अर्थात बाजी प्रभू देशपांडे. इथे कोणाला तरी व्हावं लागेल. सागर मोरेचा ब्लास्ट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती जर पाहिलं तर 48 धाबा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 चेंडू विजयासाठी 35 धाब्यांची गरज. कोई लक्ष्य मनुष्य के साथ से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नहीं जाता. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज मैदानाच्या आतमध्ये द्यावी लागेल. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये, कारण दोनही संघ इथे विजयाच्या दिशेने आगेकूच करणारे आहेत. अलॉंग दी कार्पेट फटक्याला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. येथील एक धाव येते. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. आडव्या बॅटने आक्रमण आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती 55 धावा आहेत. 3 चेंडू 28 धाब्यांची गरज. एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो. इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. कोणता संघ इथे पहिला मेगा फायनल मध्ये जाऊन दाखल होणार यासाठी मॅच महत्त्वपूर्ण. इथे देखील आडव्या बॅटने डिक्लेरेशन झोन, एक धाव येते. शेवटचा एक चेंडू 27 धावा. घोरपडीची पकड या सामन्यावरती आपण पाहतोय आहे. फेर बॉल. एक चेंडू 27 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत. एक चेंडू 27. घोरपडीची पकड मात्र वडकी नाईट रायडर संघाची या सामन्यावरती पाहायला मिळेल. इथे देखील रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट
आणि बॉलचा संपर्क म्हणावा असा नसेल. आणि याचबरोबर मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ, संघाचं नाव आहे पहिलवान हरिश्चंद्रजी साबळे, अजय शेठ साबळे यांच्या पालखीचा वडकी नाईट रायडर्स. खूप खूप असं अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. अजून एक संधी आहे याही संघाला. पर लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के. थँक्यू थँक्यू डीजे. बरीचशी रोख स्वरूपात पारितोषिक आहे. वैभव जाधवनी जी गोलंदाजी केली आहे त्या गोलंदाजीसाठी युवासेना जिल्हाध्यक्ष आदरणीय सागरदादा मोडक आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 1000 होतं. 2 विकेट ज्या येताना पाहायला मिळाल्या. चला विनंती असेल, वैभव जाधव तुमच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आपण लगेचच वितरित करतोय. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय शंकरदादा गायकवाड, आपलंही शुभागमन, आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. आदरणीय बाळासाहेबजी तुकाराम साबळे साहेबांचं देखील शुभागमन होतं आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. वडकी इंडियन्स टीम बॉलिंग लिस्ट पाठवा लवकरात लवकर. दोनही मान्यवरांना विनंती असेल आपण या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत. आणि ह्या मॅचचे हिरो ठरलेत 11 चेंडू 25 धाब्यांची खेळी, 3 षटकार ज्या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळालेत, अर्थात सचिन मोडक ठरतात या सामन्याचे हिरो. जोरदार टाळ्यांच्या गजरात सचिन मोडक यांचं आपण स्वागत करूया. सचिन सर चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. सचिन मोडक हे 2000 रुपयाचं पारितोषिक आपण वैभवला या ठिकाणी सुरुवातीला देतोय. डीजे थँक्यू. वैभवसाठी 2000 रुपयाचं प्राइज आहे आणि सचिन मोडक ठरले त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. 2000 रुपयाचं कॅश प्राइज आपण वैभवला देतोय. जबरदस्त अफलातून गोलंदाजी जी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत. वैभव सर काय सांगशाल, आज जी खेळी झाली आहे, काल देखील भरदार गोलंदाजी, आज देखील जबरदस्त गोलंदाजी आणि मान्यवरांच्या माध्यमातून शाबासकीची थाप, काय आनंद आहे? आनंद खूप आहे, काय नाही आज बोलण्यासारखं नाही. संघ फायनलमध्ये जाऊन दाखल झालाय, तर काय रणनीती असेल आणि ह्या स्पर्धेबद्दल काय सांगशाल? स्पर्धा चांगल्या प्रकारे चाललेली आहे आणि यांची स्ट्रॅटेजी एक सिंपल राहणार आहे. सर्वांनी आपलं 100% हे द्यायचं आणि गेम आपली करायची. धन्यवाद वैभव सर. एक जबरदस्त कामकाज तुमचं पाहायला मिळालं गोलंदाजीच्या माध्यमातून आणि 2000 रुपयाचं कॅश प्राईज सागरदादा मोडक युवासेना जिल्हाध्यक्ष आणि संदीप अर्थात पिंटू शेठ मोडक प्रसिद्ध बैलगाडा मालक यांच्या माध्यमातून हे प्राईज. दुसऱ्या बाजूने सचिन मोडक सर आहेत, या सामन्याचे हिरो ठरलेत. एक अफलातून फलंदाजी आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ठरलेत सचिनदादा मोडक. आकर्षक असं मेडल अभयदादा मोडक यांच्या माध्यमातून आहे आणि विशालभाऊ मोडक यांच्या माध्यमातून आकर्षक अशी ट्रॉफी आणि जबरदस्त फलंदाजी आणि त्यानंतर वडकी नाईट रायडर्स संघाला मिळालेला विजय. मेगा फायनलमध्ये जाऊन दाखल झालेला पहिला संघ. दादा या, सचिन दादा या. धन्यवाद, अभिनंदन असेल सचिनदादा मोडक आणि कूल कॅप्टन या. दादा काय सांगशील या स्पर्धेबद्दल? गेले 10 दिवस ही स्पर्धा या मैदानावरती संपन्न होते, तर ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन याबद्दल काय सांगशाल? या स्पर्धेचं आयोजन नियोजन जे सागर मोडक ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक यांनी जे केलं त्याबद्दल आम्ही सर्वजण खुश आहेत. वडकी ग्रामस्थ सगळ्यांचा त्यांना पाठिंबा आहे, एवढीच माझी विनंती आहे. अमोलदादा मोडक एक. हो, धन्यवाद, मनापासून मान्यवरांचा आभार असतील. कुल कॅप्टन आहेत, काय आनंद आहे. पहिली मॅच क्वालिफायर 1 विजयी केलेत आणि मेगा फायनलचं तिकीट तर निश्चित झालंय. काय आनंद असेल, संघ मालकांचा काय आनंद आहे आणि संघाची परिस्थिती, संघाचा जो खेळ झालाय त्याबद्दल काय सांगशाल? आनंद तर 100% आहे, कारण संघ मालकाचं आम्हाला कसल्या प्रकारचं बोधरेशन नाही आहे. त्यांनी आजपर्यंत काय खेळताय, कसं खेळताय, फक्त एकजुटीने खेळा त्यांचं एवढंच सांगणं होतं. त्यानुसार आम्ही पण खेळत गेलो. आणि संघाबद्दल बोलताल
तर प्रत्येक प्लेयर आपलं 100% देतो योगदान, त्यामुळं मॅच जिंकणं सोपं गेलं आहे आम्हाला. विरोधी संघ जर पाहिला तर पॉवरफुल होता, बलाढ्य ताकदीचा होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये जो धावांचा पाऊस तुमच्या आणि सचिन मोडक यांच्या बॅटमधून आला, 37 त्या 39 धावा त्या षटकामध्ये कुठून काढल्या, त्या फलंदाजीसाठी काय सांगशाल? त्या दिवशी मी तेच सांगितलं होतं, टायगर अभि जिंदा आहे, कारण आम्हाला जिंकणं गरजेचंच होतं आणि पहिल्या 2 ओव्हरला बॉलिंग चांगली पडली होती, त्यामुळं आम्हाला रन करता आले नव्हते. परंतु नाईलाजाने का होईना पण आम्हाला बॅट फिरवणं गरजेचं होतं आणि ते 100% योगदानाने बॅटला बॉल लागत होते. आणि सचिनबद्दल सांगायचं झालं तर तो 100% ओपनरचा बॅट्समन आहे. मला जेव्हापासून क्रिकेट मी खेळतो आहे तेव्हापासून तो ओपनर म्हणूनच खेळतो आहे, त्यामुळे त्याच्यावरती मला 100% विश्वास होता. आणि त्याचप्रमाणे त्याच्या सांगण्यावरूनच मी सुद्धा वरती आलो खेळण्यासाठी आज, कारण शेवटचे काहीच बॉल शिल्लक होते, त्यामुळं मला पण हिटिंग करणं गरजेचं होतं. आणि संघाला विजय करण्यासाठी हे आज जरुरी होतं, ते आमच्याकडून झालं. जे आम्ही टार्गेट ठेवलं होतं 80+ रनाचं ते आमच्याकडून अचीव झाल्यामुळं मॅच जिंकणं आम्हाला सोपं गेलं. आणि पुढच्या संघाबद्दल सांगायचं झालं तर पुढचा संघ हा म्हणजे बऱ्यापैकी टॉप 1चा होता. त्या संघाला फक्त आमच्या संघाकडूनच हार पत्करावं लागली होती ती, आणि आत्ता तेच झालं. आम्हालाही वाटलं होतं की खूप टफ मॅच होणार, त्याप्रमाणेच झाली. पुढच्या संघाला पुढं खेळण्यासाठी मी अभिनंदन देतो आणि त्यांनी पुढची मॅच विन करावं अशी त्यांना आशा करतो. अजून एक प्रश्न तुमच्यासाठी असेल, गेले 10 दिवस ही स्पर्धा आपण पाहतोय, आयोजक कमिटीने घेतलेले कष्ट सर्वांनी पाहिलेत, काय सांगशाल या स्पर्धेबद्दल? कारण एक जबरदस्त आयोजन आणि पुणे जिल्ह्यामध्ये सातत्याने या हाफपिच क्रिकेट स्पर्धेची चर्चा आहे, कारण बरेच नवीन नवीन संकल्पना पाहायला मिळाल्यात. काय सांगशाल या स्पर्धेसाठी? 100% बाहेर सगळीकडे ह्या खेळाचं आत्ता जे चालू मॅचेस आहेत त्याची चर्चा आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं जर गेलं तर आदर्श डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा अनिल काका गायकवाड ह्यांच्या प्रोत्साहनाने ह्या मॅचेस भरवल्या गेल्या, त्यामुळे मी त्यांचंही सर्वांच्या वतीने अभिनंदन व आभार मानतो की त्यांनी जास्त पुढाकार घेऊन आमच्यासारख्यांना बरोबर घेऊन ह्या मॅचेस भरवल्या. त्याबद्दल सर्व बक्षीसदाते व तसेच सर्व खेळाडूंचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. फायनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कुल कॅप्टन संतोष चव्हाण सर तुम्हाला असतील, वडकी नाईट रायडर्स टीम तुम्हाला देखील असतील. त्यानंतर जर पाहिलं आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे वडकी नाईट रायडर्स हे माझं फेवरेट नाव आहे आणि योगायोगाने ते मला नाव मिळालं आणि ते 100% नावात यश आहे, ते आज इथं आपल्याला समोर दिसतंय. त्यामुळं वडकी नायडर्स ह्याच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात, कारण ह्या नावातच यश आहे. थँक्यू. धन्यवाद. यशाच्या दिशेने आगेकूच करणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. संतोष सर आपल्या समोर होते, एलिमिनेटर राऊंडची पहिली मॅच आणि ह्या मॅचमध्ये जो संघ विजयी त्याला मात्र संधी असेल अजून यानंतरच्या क्वालिफायर 2मध्ये खेळण्याची, परंतु जो पराभूत तो मात्र 4थ्या क्रमांकावरती स्थानापन्न व्हावं लागेल. 2 बलाढ्य ताकदीचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळतील. एका बाजूने रॉयल चॅलेंजर्स वडकी तर त्यांच्या विरोधामध्ये वडकी इंडियन्स. या 2 संघांमध्ये एका बाजूने कॅप्टन असतील अमित